वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला की सुरू होते ती म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. दुसऱ्याच दिवशी बॅग भरायची आणि सकाळच्या एसटीने थेट गावाची वाट धरायची. नातवंड येणार म्हणून आजी आजोबांचे डोळे वाटेकडे लागलेलेच असायचे. मग काय, अख्खा महिना फक्त आरडाओरडा आणि मस्ती. सकाळी उठल्यावर चुलीसमोर बसून शेकायचं आणि गपचूप तोंड धुवून चहाखारी खायची. दुपारी विहिरीत उड्या मारायच्या, नदीवर पोहायला जायचं, स्वतःचेच नियम बनवून क्रिकेट खेळायचं, घामाने भिजून दारावर आलेली कुल्फी खायची आणि रात्री आजीच्या गोष्टी ऐकत ऐकत झोपून जायचं. जेवणाची वेळ नाही, झोपेची वेळ नाही, दिवसभर असं खेळायचं जसं वर्षभरात कधी खेळलोच नाही. आणि तरी सुद्धा महिना अखेर या सुट्ट्या मात्र कमीच वाटायच्या. आता उन्हाळा येऊन गेला तरी सुट्ट्या मात्र येत नाहीत. महिनाभर उन्हात फिरून काळे कुट्ट होऊन देखील जो आनंद तेव्हा मिळत होता ना, तो हल्ली AC मध्ये बसून देखील घेता येत नाही. सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवता येतात, पण शालेय वयातल्या या 2 गोष्टी कधीच पुन्हा येत नाहीत. एक म्हणजे मधली सुट्टी आणि दुसरी म्हणजे उन्हाळी सुट्टी.